देव आणि गुरु यामध्ये श्रेष्ठ कोण, आज आपण ते एका कथेद्वारे जाणून घेऊ। शीतला आपल्या आईसोबत राहत होती। तिच्या आईला सतत काही बरं नसे, म्हणून वैद्याने तिला सांगितलं होतं की तुमच्या आईकडे फक्त 4 दिवस राहिले आहे। त्यांच्या कुटीमध्ये एक साधू येतो। शीतलाकडे काहीही नसते त्या साधूला द्यायला, कारण तिच्या आईला बरं नसते। ही गोष्ट ती साधूला सांगते। साधू तिला सांगते, तू श्री विठ्ठलांकडे जा, त्यांना गुरु बनव। गुरु बनवण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की गुरु काहीही करू शकतो। पण शीतलाला गुरुचा अर्थच कुठे माहिती होता। तिला तर फक्त तिच्या आईचे प्राण वाचवायचे होते। साधूने तिला सांगितलं, श्री विठ्ठल देव आहे, ते यमकाळ परतू शकतात, ते दुःख सुद्धा निवारू शकतात आणि ते वेळ सुद्धा थांबवू शकतात। शीतला आपल्या आईसोबत श्री विठ्ठलांच्या वाड्यामध्ये आली। श्री विठ्ठलांच्या वाड्यामध्ये लोहदंड क्षेत्रवासी सुद्धा होते। शीतलाने श्री विठ्ठलांना सांगितले की मला तुमचं शिष्य व्हायचं आहे, पण तिला हे माहित नव्हतं गुरु काहीही बदलू शकत नाही। गुरुकडे कधी काहीही मागत नसते। गुरु फक्त एक माध्यम असतो ईश्वर आणि नश्वरामधला। शीतलासोबत सर्व गावकरी पण बोलले, जर तुम्ही शीतलाचे गुरु होऊ शकता तर आमचे का नाही, आम्हाला पण तुमचं शिष्य व्हायचं आहे। तेव्हा श्री विठ्ठलांनी सर्वांना समजून सांगितले, गुरु बनण्यासाठी जितकी योग्यता आणि तपोसाधना लागते, तितकीच साधना शिष्य बनण्यासाठी सुद्धा लागते। शिष्य सिद्ध झाला की गुरुची उत्पत्ती होते। गुरुची आवश्यकता असली तर शिष्याची उत्क्रांती होते। म्हणून मी तुमची परीक्षा घेणार, जो या परीक्षेमध्ये सिद्ध होईल मी त्यांचा गुरु बनेल। श्री विठ्ठलांनी 3 अट घातल्या। प्रथम अट होती की मातीची अशी मूर्ती घडवा की जी पाण्यामध्ये सुद्धा विरघळणार नाही। द्वितीय अट, सोन्याचा असा दागिना बनवा जो सोन्याचा असेल पण लखलखणार नाही। तिसरी अट होती, पृथ्वी प्रदक्षिणा घाला सूर्यास्त होण्याच्या आधी। श्री विठ्ठलांनी अशा 3 अटी गावकरी आणि शीतला समोर घातल्या। शीतला आणि गावकरी हो बोलले आणि तिथनं तर ते चालले गेले, पण ह्या अटी इतक्या सोप्या नव्हत्या। जेव्हा ते श्री विठ्ठलांच्या वाड्यामध्ये परत आले, त्यांनी मूर्ती तर होती पण ती विरघळत होती। सोन्याचा दागिना होता पण तो लखलखत होता आणि पृथ्वी प्रदक्षिणा घातली म्हणून असं ते खोटे बोलले। तेव्हा श्री विठ्ठलांनी त्यांना सांगितलं की तुमची जिथे गरज असतात तिथे तुम्ही नमस्कार करता। देव आणि गुरु मध्ये काही फरक नसतो। या युगामध्ये ज्याच्याकडे गुरुस्थान आहे त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही। शीतला आणि सर्व गावकऱ्यांनी श्री विठ्ठलांची माफी मागितली। तर श्री विठ्ठलांनी सुद्धा शीतलाला समजून सांगितलं, गुरु प्रदक्षिणा म्हणजेच पृथ्वी प्रदक्षिणा राहते, आणि सांगितले, मी सृष्टीचा नियम नाही बदलू शकणार, मी तुझ्या आईचे प्राण नाही वाचवू शकणार। शीतला बोलली, मग मी तुम्हाला का गुरु मानून घेऊ? तेव्हा श्री विठ्ठलांनी तिला सांगितले, गुरु तुम्हाला जाणीव करून देतो की तुमच्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे। गुरु तुमच्या यातना कमी तर नाही करू शकत, पण त्या यातना भोगण्यासाठी शक्ती मात्र नक्कीच देतो। शीतला सर्व समजली आणि ती बोलली, जगात एक गोष्ट सोडली सर्व नश्वर आहे। जेव्हा रुक्मिणी आईने तिला विचारले, एक गोष्ट म्हणजे काय, तेव्हा ती बोलली, श्री विठ्ठलांचे नाम। श्री विठ्ठलांचे नाम मुखात असू द्या। शीतला आणि तिच्या आईने श्री विठ्ठलांना आणि रुक्मिणी आईला प्रदक्षिणा घातल्या आणि यामध्ये तिला कळलं, देव आणि गुरु मध्ये कधीही गुरु श्रेष्ठ असतो। देवाने जे प्रारब्ध लिहिलं आहे ते बदलण्याचं सामर्थ्य फक्त गुरुमध्येच आहे। बोला जय हरी विठ्ठल श्री हरी।